नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनकेश रात्र ज्योतिष कार्यालयातून आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं राशी भविष्य, तसेच उत्तम अशी वास्तू टिप. पण ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळ्यांनी इथे राहा. तर आज दिनांक 2 मार्च 2026 सोमवार नक्की 12 राशीसाठी काय म्हणतोय ते तर बघूयाच, पण वास्तू टिप काय म्हणते तेही बघूया. पण सुरुवात करूया मेष राशीपासून. तर आज आर्थिक बाबींमध्ये थोडा शांतपणा आवश्यक आहे. कामात सातत्य ठेवा, वाणीवर थोडा संयम ठेवा. आरोग्य तुमचा सामान्य असं असणार आहे. वृषभ राशीचा विचार केला तर स्थैर्य टिकेल. आर्थिक नियोजन अनुकूल असे असणार आहे. कुटुंबीय तुम्हाला थोडा आज सहकार्य देखील करणार आहे, पण तुमचा जो हट्टीपणा जो स्वभाव आहे तो थोडा आज टाळा तुम्ही. मिथुन राशीचा विचार केला तर आज तुम्हाला नवीन संपर्क लाभदायक असे ठरणार आहे. मानसिक शांतता राखा. त्याचबरोबर निर्णयात थोडीशी स्पष्टता ठेवा, त्यामुळे तुम्हालाही फायदा होईल आणि बाकीच्यांनाही फायदा होईल. कर्क राशीचा विचार केला तर भावनिक संतुलन तुम्हाला आज आवश्यक आहे. घरगुती सौहार्द टिकवा, त्याचबरोबर काही खर्चावर नियंत्रण देखील ठेवा. सिंह राशीचा विचार केला तर कार्यप्रगतीचे संकेत आज तुम्हाला मिळत आहे. वरिष्ठांचे लक्ष वेधले जाईल. त्याचबरोबर आज अहंकार टाळला तर बरीचशी कामं तुमच्या मार्गी लागतील. कन्या राशीचा विचार केला, कामात शिस्त तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या, बाहेरचं खाणं पिणं टाळा. मानसिक समाधान आज तुम्हाला प्राप्त होणार आहे. तूळ राशीचा विचार केला तर नात्यांमध्ये सौहार्द कसा निर्माण होईल याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करा. सामाजिक लाभ होईल अशा ठिकाणी तुमचा आज वावर असा असणार आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर गंभीर असे विचार, तशी शांत अशी रणनीती आणि भावनावर ठेवलेले नियंत्रण आजचा दिवस तुमचा सफल संपूर्ण करून जाणार आहे. धनुराशीचा विचार केला तर काही योजना, काही तुम्ही आखलेले काही कामं असतील त्या अनुकूलरित्या होणार आहे. त्याचबरोबर काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर उत्तम असे तुम्हाला मार्ग देखील मिळणार आहे. तर मकर राशीचा विचार केला तर जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पडतील. तसेच परिश्रमाचे आज तुम्हाला काही ना काहीतरी फळ हे निश्चित असे मिळणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर नवकल्पना यशस्वी होतील. काही मित्रांकडून आज तुम्हाला सहकार्य देखील मिळणार आहे. मानसिक प्रसन्नता तुम्हाला आज दिवसभर असणार आहे. मीन राशीचा विचार केला तर आध्यात्मिक ऊर्जा, मन स्थिर, तसेच निर्णय स्पष्ट असे असणार आहे. तर हे झालं 12 राशींचं भविष्य. तर चला बघूया आपण नेमकी आज वास्तू टिप्स मध्ये काय आहे. तर तुळस किंवा हिरवे रोप ईशान्य किंवा पूर्व दिशेत लावावे. त्याचबरोबर कोरडी किंवा सुकलेली जी झाडे आहेत ती घरात ठेवू नये. तर याचं काय नेमकी हे कार्य कसं असतं, तर हिरवळ किंवा हिरवी झाडं हे शक्तीचं प्रतीक असं मानलं गेलेलं. घरातील प्राण ऊर्जा वाढवणं, तसेच घरातील ताणतणाव कमी करणं, याला या गोष्टीमुळे निश्चित अशी मदत होते. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.